ज्या व्यक्तीने शेतरस्ता अडवला त्या व्यक्तीला तहसीलदाराच्या माध्यमातून 7 दिवसाच्या आत सदर शेतरस्ता किंवा त्यावरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भातले आदेश देण्यात येतील आणि तरीही त्या शेतकऱ्यानं त्या व्यक्तीनं ते ऐकलं नाही तर तहसीलदाराच्या स्तरावरनं ते अतिक्रमण हटवून तो सदर शेतरस्ता खुला करण्यात येईल। त्यानंतर ज्या व्यक्तीनं तो शेतरस्ता अडवला किंवा त्यावर अतिक्रमण केलं होतं त्या व्यक्तीचं आधार कार्ड आणि त्याचं शेतकरी ओळखपत्र अर्थात फार्मर आयडी हे 5 वर्षाकरता ब्लॉक करण्यात येईल। म्हणजेच त्याला शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही। शेती संदर्भातलं अनुदान असेल, पीक विमा असेल, पीएम किसान सन्मान निधी, नमो शेतकरी सन्मान निधी, कर्जमाफी असेल, अशा कुठल्याच योजनेचा लाभ त्या शेतकऱ्याला मिळणार नाही। जबरदस्त निर्णय घेतलेला आहे बावनकुळे साहेबांनी। 25 मार्च 2026 हे शुद्धीपत्रक आहे, ते तुम्ही GR संकेतस्थळावर जाऊन बघू शकता। ज्ञानेश्वर खरात पाटील युट्यूब चॅनलला आपण 7-8 मिनिटाचा संपूर्ण GR अगदी सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेला आहे। त्या ठिकाणी 2-3 नंबरचा व्हिडिओ बघा, तुम्हाला ज्ञानेश्वर खरात पाटील युट्यूब चॅनलला गेले तर लगेच तो त्या ठिकाणी दिसेल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। आपले शेतरस्त्याचे वाद मिटले पाहिजेत। धन्यवाद।